नमस्कार, मी दुर्गेश पाठक. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. विधानसभा निवडणुका आता नुकताच लागणार आहे. प्रत्येक पक्षाने आपली आपली तयारी केली आहे. आज आपल्यासोबत बहुजन विकास आघाडी यांनी जो 3 टर्म पासून त्यांची सत्ता आहे, आमदार त्यांचा बहुजन विकास आघाडीचा आहे. बहुजन विकास आघाडी 6 विधानसभापैकी त्यांची 3 मध्ये कुठे ना कुठे एक त्यांची मजबूत पकड आहे. गेल्या 3 टर्म पासून आज बहुजन विकास आघाडीवर आपण चर्चा करूया. जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. पुढच्या निवडणुकामध्ये विधानसभामध्ये त्यांची कशी काय पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, बऱ्याच विषयावर आपण आज चर्चा करूया. सर्वप्रथम सर, बहुजन विकास आघाडीची काय स्ट्रॅटेजी चालू आहे? आता निवडणुकीची डेट लागणार आहे. 3 टर्म पासून आपण जिल्ह्यामध्ये आपला सत्ता आहे, तर पुढच्या निवडणुकाला आपली काय तयारी चालू आहे सर? बघा, आमचं काम हे स्वच्छ मनाचं असतं आणि चांगल्या मनाचं असतं. आमची पार्टी ही काम करायला निगडीत असते, म्हणजे कोणाचं काम थांबून देत नाही, हे आमच्या वरिष्ठाचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलो आहेत. आपापल्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी करत आहेत. आमचे आमदार साहेब 3 टर्म झाले आणि आता त्याच्या लोक मतं का देतात? त्यांच्या कामाच्या हिशोबाने, आणि 100% कामाच्या हिशोबाने. आता तुम्ही बोईसरमध्ये बघता, कब्रस्तानचं काम झालं. आताच नवीन हॉस्पिटलचं आपला संजय नगरला आमदार साहेबांनी मंजूर केलं. एक बहाडोलीचं पूल आज किती दिवसापासून होतं, लोकांच्या समस्या होत्या, ते मंजूर केलं. आज हे सर्व कामं बघून म्हणजे लोकांना एक आनंद आणि लोकांना एक हा नक्की विचार पडतो का हे काम करणारा आमदार हा नक्की आमचा हिताचा आणि भविष्याचा आहे. ह्याच्याने सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना एक आनंदाची बाब आहे मनात. ठीक आहे सर, असा प्रश्न तुमच्याकडे विचारूया की बहुजन विकास आघाडी किती कॉन्फिडंट आहे? 3 टर्म पासून आपण हॅट्रिक मारत आहेत, यंदा 4थी निवडणूक आहेत. किती कॉन्फिडंट आहे की आपल्याला वाटतं की आपल्या समोर कोण नाही का, किंवा आपली तयारी कशी काय चालत? बघा, कधी आपला जो प्रतिस्पर्धी असतो त्याला कमी लेखण्यात काही अर्थ नसतो, पण आम्हाला कॉन्फिडन्स या प्रकारे आहे की आज आमचे सन्माननीय लोकनेते, आमचे जे अध्यक्ष आहेत, सर्व जे आमचे बहुजन विकास आघाडीचे आहेत, हितेंद्रजी ठाकूर साहेब, तर त्यांचं जे कार्य आहे आणि ते जे मी तर म्हणतो विधानसभेमध्ये ते बोलत नाही, ते धाडत असतात आणि आपल्या या परिसराला म्हणजे विकास करण्यासाठी, आपल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी खूप धडपड करत असतात. क्षितिज दादा असतील, आणि खास करून म्हणायला गेलं तर आपले सन्मान्य आमदार राजेशजी पाटील. बोईसर विधानसभाचे जरी ते आमदार असले तरी पण आजूबाजूच्या पण विधानसभा क्षेत्रातलं त्यांनी काम, अनेक जणांची कामं करून दिलेली. ते काम करताना अगदी तळागाळामध्ये जाऊन ते काम करत असतात. प्रत्येक जर व्यक्ती बघायला गेलं, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, आणि आज आदिवासी बहुल हा इकडे जो भाग आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन येणारी व्यक्ती असा आमदार क्वचितच कुठेतरी असेल, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी म्हणत असेल. त्यामुळे आमचे जे सन्माननीय राजेश पाटील जे आमचे आमदार आहेत, त्यांना लोकच निवडून देणार आहेत. म्हणजे मत मागायला तर ठीक आहे, मत मागायला जाणं, आम्ही कार्यकर्ते आहोत, आपले पदाधिकारी आहेत, सर्वजण झटणार आहोतच, आणि आता ती सुरुवात सुद्धा झालेली आहे. पण जे लोक मतं देणार आहेत ना, ते कोणाच्या सांगण्यावरून देणार नाहीये. ते आपल्या आमदार साहेबांचं काम बघून ते त्यांना मतदान होणार आहे. पण प्रत्येक जण राजेश पाटील साहेबांना आपल्या घरातली व्यक्ती मानत, कोण भाऊ मानत असेल, कोण जे काय असेल ते घरातलं रिलेशन मानतं, आणि त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनी आतापर्यंत जी कामं केलेली आहेत. सर, आताच लोकसभा निवडणुका झाली. बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यामध्ये परफॉर्मन्स बघायला सगळ्यांना माहित आहे, काय छवी भाजपाने बाजी मारली. तर ह्या लोकसभेच्या दृष्टिकोनाने विधानसभेमध्ये आपल्याला काय वाटतं की कशी तयारी, आपण कुठेतरी मागे पडतोय? ह्या टायमाला जे आपले इलेक्शन आहे त्या टायमाला तर आपल्याला सांगितलं की तुम्ही बीजेपीची बी पार्टी आहे, तसं करून आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे लोकांना पण भ्रम झाला, अरे हा नक्की काहीतरी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कमी मतं पडली. पण ह्या टायमाला असं होणार नाही, कारण आमदाराचं जो काम आहे हा सर्व ठिकाणी कोपऱ्यामध्ये 600 करोडपेक्षा, वॉर्डमध्ये 600 करोडपेक्षा जास्त कामं आमदारांनी केलेली आहे, आणलेली आहेत, होत आहेत, काही बाकी आहेत, होत आहेत. पण मला असं वाटत नाही की आमदार साहेब पुढे कमी कामामध्ये कधी कमी असतील. असं शाळेचं ऍडमिशन असो किंवा कॉलेजचं ऍडमिशन असो, त्याच्यामध्येही आमदार साहेब पुढे असतात. नेहमी छोटे मोठे कार्यकर्त्यांना घेऊन आमचे बहुजन विकास आघाडीचे तर कामं होतात. इतर पक्षांचंही कोणाचं काम अडलं असेल तेही आमचे आमदार जोमाने करतात आणि करत राहतील. असे आमदार आम्हाला वारंवार पाहिजे.
आणि सर, तुम्हाला नाही वाटत आहे पालघर जिल्हा आदिवासी बहुल इलाका आहे, आदिवासींचे बरेचसे प्रश्न आतापर्यंत अशा बरेचसे पाडा आपण जर बघायला गेला तर त्यांची आज एक ओळख म्हणून पण एक आधार कार्ड आपण म्हणा किंवा राशन कार्ड म्हणा ते सुद्धा निर्माण झालं नाही. तर तुम्हाला वाटत नाही की बहुजन विकास आघाडी ग्रामीण पट्ट्यामध्ये कुठेतरी एक माघार आहे? नाही, बहुजन विकास आघाडी आजच्या परिस्थितीत आमदार साहेबांनी खेडोपाडी गावोगावी गरिबांकडे जे जे कामं नाही बरीचशी कामं ते आता स्वतःहून पूर्वीच अग्रेसिव्ह होऊन करत आहेत आणि त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी समाज हा गरीब समाज आहे आणि आमचे आमदार साहेबही आदिवासी समाजाचे आहेत, त्यांनाही जाणीव आहे. त्यासाठी ते सर्वांना एकत्रित घेऊन खेडोखेडी पाडोपाडी प्रत्येक ठिकाणी मला वाटत नाही का असा एखाद पाडा किंवा खेडगाव राहिला असेल का काम नाही झालं. प्रत्येक ठिकाणी कामाची पोचपावती त्यांना भेटत आहे. आणि आपले 6 आमदार आहेत जिल्ह्यात, त्या जिल्ह्यांमध्ये आमचे 3 आमदार आहेत आणि अतिशय सुंदर काम चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक आनंदाची गोष्ट वाटते की बहुजन विकास आघाडी म्हणजे आज चांगला पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून कामं होतातच आणि साहेब आमचे स्वतः जाऊन ते कामं करण्याचा प्रयत्न करतात. हे आम्हाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन चालतात, हे खूप आनंदाची वाटते सर्वांना. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया सर, की निवडणुका लागणार आहे, वोटरला आपण ॲज अ जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणा किंवा काय आपण एक अपील करणार आहे? मी तर म्हणतो एका कुठल्या गोष्टीचं अपील करण्यापेक्षा मी तर समोर सांगतो की जर आपली कामं जर आपल्या पालघर जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल तर नक्कीच आपण बहुजन विकास आघाडी जो पण आपले राजेश पाटील साहेबच आपल्याला त्यांना सीट मिळणार आहे तर कन्फर्मच आहे. पण जो पण आपला बहुजन विकास आघाडीचा आमदार येईल तो 100% आपली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करेल आणि जी छोटी मोठी कामं आहेत त्यात सुद्धा होईल. मी आणखी एक छोटी गोष्ट बोलतो की ह्या एक 6 ते 8 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की आमदार साहेबांच्या कार्याकडे आकर्षित होऊन खूप युवा वर्ग आपल्या या पक्षाकडे आकर्षित झालेला आहे. आणि आज तुम्ही बघतच असाल, तुम्हाला माहितीच आहे की अनेक लोकांची आपल्या या पक्षामध्ये आयात चालू आहे, म्हणजे येत आहेत आणि एक स्वतःहून येत आहेत, कोणाला बोलवायला लागत नाही. तर याचं श्रेय आहे ना बहुजन विकास आघाडीचे जे कार्य करण्याची पद्धती आहे पक्षाची किंवा तळागाळामध्ये जाऊन कार्य जी पद्धत आहे त्याकडे आकर्षित होऊन आज सर्वजण इकडे आपल्याकडे आकर्षित झाले. बिलकुल. जे आपले निवडणुका लागणार आहेत, जे आपले वोटर आहेत पालघर जिल्ह्याच्या वतीने, त्यांना आपण एक बहुजन विकास आघाडी म्हणजे एक सत्ता स्थापित आपण पक्ष जर म्हणा ते चुकीचं ठरणार नाही, तर त्यांना आपण एक काय अपील करणार आहे यंदा 4थ्या निवडणुकामध्ये? बहुजन विकास आघाडीचे आमदार माननीय राजेश पाटील आणि हितेंद्र ठाकूर आप्पा आज हे विरार भाग आणि हा बोईसर आणि आपला पालघर जिल्हा हा एक आतापासून वेगळा झाल्यानंतर या पालघर जिल्ह्यामध्ये आमदारांनी आतापर्यंत असं सांगितलं गेलंय प्रत्येकांना, कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही माणसाचा असो कुठलंही काम असो ती राजेश पाटलांना जास्तीत जास्त करून प्रेशर द्यायची गरज लागत नाही. ते स्वतःहून लगेच फटकन ऑन दी स्पॉट काम करतात. म्हणजे मला 2-3 वेळा कुठल्या पद्धतीची गरज पडली, कोणाची काम आहे तर तिथल्या तिथे लगेच सोक्ष मोक्ष करून क्लिअर. दुसरी गोष्ट त्यांची एवढी भारी आहे की तुम्ही कामं सुचवा, कुठे काम नाही मिळत, कुठे काम पाहिजे, तुमच्या ग्रामपंचायतचा अर्ज द्या, तुमच्या ग्रामपंचायतची पोचपावती आणा, तुम्ही कामाची मागणी टाका, मी ते काम लगेच मध्ये सक्सेस करून देतो. आणि बरीच कामं म्हणजे माझं आता पालघर जिल्हा आणि बोईसर विधानसभा हनुमाननगर परिसराच्या भागामधला आलेला आहे. आता हनुमाननगर आणि वाणगाव हे एक मधल्या पेसेसचं गाव आहे, पण बरेचसे तिथे फंड दिले त्यांनी, आमच्या शिगावला पण फंड दिले, बऱ्याच म्हणजे त्यांनी आपलं मशानभूमी वगैरे आणि कुठल्याही कामाची त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी म्हणजे गेले एवढे वर्ष, मी 2 वर्ष झाले या पक्षांमध्ये आलेलो आहे. माझे मित्र सुद्धा आत्ताच आलेले आहेत आणि मी पण त्याच्यातच आलेलो आहे. पण मला या पक्षामध्ये येऊन खूप आनंद वाटला राजभाई. भाऊ काय माहितीये का, खरोखर म्हणजे आमदार एक अशी व्यक्ती आहे, म्हणजे मी आता परत 25-30 वर्ष म्हणजे मला आता 50वी चालू आहे, पण मी दुसऱ्या पक्षात होतो, पण मला असं आमदार किंवा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणजे ज्या माणसाने इज्जत दिली नाही तसे आज आमदार म्हणजे लोकांना भेटणं किंवा दिसणं मुश्किल असते. पण आपला आमदार असा आहे की दिसणं जाऊ द्या, रोजच त्याचे दर्शन होतात तरी पण कमी पडतील, असं रोज दर्शन देणारे आमदार आमचे आहेत आणि तेच निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण ते सगळ्यांच्या संपर्कात उत्कृष्ट आहे. ठीक. तर हे होते आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचे पदाधिकारी यांची अशी आपल्या टिप्पणी बघायला भेटली, ऐकायला भेटत आहे की इन्कमिंग या पक्षामध्ये आता पण सुरू आहे. आता बघूया यांचा इन्कमिंगचा असर दुसऱ्या पक्षामध्ये विपक्षमध्ये कसं काय या निवडणुकामध्ये बघायला भेटतोय. नवराष्ट्र साठी दुर्गेश पाठक, पालघर.
धन्यवाद.